हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला एका नवीन टॉपिकला सुरुवात करायची आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला अत्यंत महत्त्वाचा असणारा असा टॉपिक आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट जे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत. या टॉपिकमध्ये आपल्याला काही पॉईंट्स बघायचे आहेत. ते पॉईंट्स कोणकोणते आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे जनरल रिप्रेझेंटेशन और स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. दुसरा मुद्दा आहे तो क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्यानंतर आपल्याला आयसोमेरिझम इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. त्यानंतर नॉमिनक्लेचर, दॅट इज IUPAC नॉमिनक्लेचर जे सर्वमान्य आहे ते आत्ताचं आणि पूर्वी वापरत असलेलं ट्रिव्हियल किंवा त्याला आपण कॉमन सिस्टीममधलं नॉमिनक्लेचर जे म्हणतो ते त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर नॉमिनक्लेचर इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा मुद्दा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते सम बेसिक कन्सेप्ट और थेरॉटिकल बेसिस ऑफ केमिकल रिॲक्शन्स. ऑर्गॅनिक रिॲक्शन ज्या घडतात त्याच्या संदर्भातल्या असणाऱ्या काही बेसिक कन्सेप्ट बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते टाईप्स ऑफ बॉन्ड फ्युजन. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे टाईप्स ऑफ रिएजंट आणि इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स ऑकरिंग इन ऑर्गॅनिक रिॲक्शन. तर अशा पद्धतीनं काही महत्त्वाचे असणारे हे 5-6 मुद्दे आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण या टॉपिकला आपण सुरुवात करूया. आपण हेडिंगच दिलेलं आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. म्हणजे याच्यामध्ये पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी लागणारे जे महत्त्वाचे काही पॉईंट्स किंवा बेसिक कन्सेप्ट आहेत त्या याच्यामध्ये शिकणार आहोत. तर पहिला मुद्दा अर्थातच आपलं इंट्रोडक्शन आहे. व्हाय धिस ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज इम्पॉर्टंट. आपल्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, आता 10वीपर्यंत आपल्याला माहिती आहे की कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड यांचा स्टडी करणं म्हणजेच ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण असं त्याला म्हणतो. तर हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा स्टडी करणं का महत्त्वाचं आहे किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही ब्रँच का महत्त्वाची आहे. तर आपल्याला माहिती आहे की दररोजच्या रुटीनमध्ये आपण कितीतरी वस्तू किंवा अनेक गोष्टी ज्या वापरतो दे आर मेड फ्रॉम कार्बन. सो वी कॉल देम ॲज अ ऑर्गॅनिक वन. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण जेवण करतो, अन्न जे खातो तर त्याच्यामध्ये असणारे कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, तुमचे व्हिटॅमिन्स दे आर द ऑर्गॅनिक वन. कारण त्याच्यामध्ये कार्बन हा कन्स्टिट्युएंट असतो, कार्बन ॲटम त्याच्यामध्ये असतात. साधी गोष्ट आपण कार्बोहायड्रेट म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन आहे. तर अन्नामध्ये असणारे हे जे घटक जे आहेत ते सगळेच्या सगळे कार्बनी पदार्थ आहेत, कार्बनपासून बनलेले आहेत. म्हणून त्याला हे आपलं अन्न जे आहे ते ऑर्गॅनिक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण फ्युएल म्हणून दररोजच्या वापरामध्ये बऱ्याचशा गोष्टी वापरतो. त्याच्यामध्ये आपण LPG वापरतो, CNG वापरतो. तर याच्यामध्ये काय आहे तर मिथेन, इथेन, प्रोपेन यासारखे गॅसेस आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कार्बन हा घटक त्या ठिकाणी येतो. मिथेन म्हटलं की आपण CH4 लिहितो. किंवा दररोजच्या रुटीनमध्ये आता आपल्याला माहिती आहे की हे सिंपल मॉलिक्यूल झाले, पण DNA सारखा जर तुम्ही मॉलिक्यूल बघितला तर DNA म्हणजे डिऑक्सी रिबोन्यूक्लिक ॲसिड असं आपण म्हणतो. तर इट इज मेड फ्रॉम बिलियन्स ऑफ कार्बन ॲटम्स. त्याच्यामध्ये जर त्याचं जर केमिस्ट्री जर बघितली DNAची, पुढे जाऊन आपण बायोमॉलिक्युल्समध्ये ती स्टडी करणारच आहोत. तर हा DNA जो आहे तो हजारो कार्बन ॲटमचा त्या ठिकाणी बनलेला आहे. त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे. कार्बन हा एलिमेंट त्या ठिकाणी आहे. एवढंच काय, पण आता आपण कोरोनाचे दिवस आहेत, यासाठी आपण कोरोना होऊ नये म्हणून आता सध्या करंटमध्ये चर्चेतला जो विषय आहे की आपण कोरोना होऊ नये म्हणून आपण मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या घेतो, व्हिटॅमिन Cच्या गोळ्या घेतो. त्याचे सुद्धा काही दुष्परिणाम आहेत अशी बातमी आपण ऐकतोय. तर याच्यामधला व्हिटॅमिन C जो आहे तो आपला खरं तर केमिस्ट्रीमधला अस्कॉर्बिक ॲसिड आहे. अशा म्हणजे दररोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला जी काही मेडिसिन्स लागतात ऑल दे आर ऑर्गॅनिक वन. तर ती सगळी मेडिसिन्स जे आहेत ती ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. आणि बिना मेडिसिनचं किंवा बिना औषध घेता आता माणूस सापडणार नाही असं आपण म्हणतो. तर ही अशा पद्धतीनं ऑर्गॅनिक केमिस्ट्री इट प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ. म्हणून अशा या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
तर या टॉपिकमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि रिॲक्शनच्या संदर्भामधले काही महत्त्वाचे पॉईंट, बेसिक मुद्दे आपण या ठिकाणी टर्म्स म्हणून आपण त्यांना ते समजून या ठिकाणी घेणार आहोत. तर त्याच्यामधला पहिला मुद्दा जो आहे दॅट इज स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. तर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे आहेत त्यांचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं. अर्थात हे जे रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यातला काही भाग आपण 10वीमध्ये शिकलेलो आहे. तर कोणताही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जो असतो तो जेव्हा कागदावरती रिप्रेझेंट करायचा असतो, दाखवायचा असतो, तो कसा दाखवायचा. ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तर त्याच्यामध्ये कार्बन आहे, कार्बन इज द मेन कॉन्स्टिट्युएंट. तर असा हा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जो आहे तो त्याचं स्ट्रक्चर रिप्रेझेंट करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये पहिली मेथड जे आहे दॅट इज लेविस स्ट्रक्चर. इट इज शोन बाय 2 ways. तर लेविसचं स्ट्रक्चर पद्धतीनं दाखवताना सुद्धा 2 मार्गाने दाखवलं जातं. पहिला प्रकार जो आहे तो लेविस स्ट्रक्चरचा, तो म्हणजे लेविस डॅश स्ट्रक्चर, आणि दुसरा आहे तो लेविस डॉट स्ट्रक्चर किंवा आपण त्याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असाही शब्द वापरतो. तर हे आपण 10वीमध्ये कोणताही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसा रिप्रेझेंट करायचा हे लेविस स्ट्रक्चरनुसार बघितलेलं आहे, आणि यालाच आपण साध्या भाषेमध्ये कम्प्लीट स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ मॉलिक्यूल असं संबोधलेलं आहे. तर या पद्धतीनं कोणताही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसा दाखवायचा. तर त्याच्यामध्ये दी कोव्हॅलंट बॉन्ड इट इज शोन बाय डॅश लाईन. तर त्या ठिकाणी कोणताही कोव्हॅलंट बॉन्ड जो असतो तो दाखवण्यासाठी डॅश लाईनचा वापर केला जातो. एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी आपण मिथेनचा मॉलिक्यूल घेतलेला आहे. CH4 हा मिथेनचा साधा मॉलिक्यूल आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. तर त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट कोण आहे तर कार्बनचा एक ॲटम आणि 4 हायड्रोजन ॲटम आहे. तर या कार्बन 4 हायड्रोजन बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड दिलेला आहे. तर हा CH4 मॉलिक्यूल दाखवायचा कसं, त्याचं स्ट्रक्चर कसं रिप्रेझेंट करायचं. तर याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड इज रिप्रेझेंटेड बाय डॅश लाईन, सो इट इज कॉल्ड ॲज डॅश स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन मधले जे कोव्हॅलंट बॉन्ड आहेत हे आपण या ठिकाणी डॅश लाईननं दाखवलेले आहेत. आता दुसरा जो प्रकार आहे लेविस स्ट्रक्चरचा, तर या रिप्रेझेंटेशनमध्ये वी यूज्ड डॉट टू रिप्रेझेंट द इलेक्ट्रॉन. आपल्याला माहिती आहे की कोव्हॅलंट बॉन्ड इट इज मेड बाय द म्युच्युअल ऑर इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉनचं इक्वल शेअरिंग होऊन तो तयार झालेला आहे. या ठिकाणी कार्बनचा एक इलेक्ट्रॉन आणि हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन अशा पद्धतीनं हे 2 इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड द्यायसाठी कारणीभूत आहेत. तर ह्या कोव्हॅलंट बॉन्डच्या ऐवजी आपण ते इलेक्ट्रॉन्स दाखवणार आहात, ते डॉटच्या स्वरूपात दाखवतोय. त्यामुळं हे इलेक्ट्रॉन पेअर, इलेक्ट्रॉन 2 इलेक्ट्रॉन म्हणजेच अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. तर कार्बन आणि हायड्रोजन मधलं हे इलेक्ट्रॉन पेअर इथं दाखवलंय, ह्या दुसऱ्या हायड्रोजन मधलं इथं, तिसरा, चौथा, अशा पद्धतीनं हे 4 बॉन्ड आपण इलेक्ट्रॉनच्या स्वरूपामध्ये आणि हे इलेक्ट्रॉन डॉटच्या स्वरूपामध्ये दाखवलेलं आहे. म्हणून त्याला आपण डॉट इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असंही म्हणतो. काही वेळेस आपण या ठिकाणी कार्बनचा इलेक्ट्रॉन हा क्रॉसनं आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन हा डॉटनं असंही दाखवण्याची पद्धत असते. त्याला आपण हे या पद्धतीनं सुद्धा दाखवलं जातं. हा कार्बन, हा तुमचा हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन आणि हा हायड्रोजन. तर इलेक्ट्रॉन कार्बनचा जो आहे तो क्रॉसनी दाखवायचा आणि हायड्रोजनचा जो आहे तो आपण डॉटनी दाखवायचा, असंही दाखवलं जातं ते. तर हे या पद्धतीनं डॉटच्या साह्यानं रिप्रेझेंटेशन आहे म्हणून त्याला लेविस डॉट स्ट्रक्चर असंही म्हटलं जातं. तर ही झाली पहिलं रिप्रेझेंटेशन मेथड. त्यानंतरचं आहे दुसरं म्हणजे कंडेन्स्ड फॉर्म्युला. तर कोणताही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हा रिप्रेझेंट करण्याची दुसरी पद्धत जी आहे ते कंडेन्स्ड फॉर्म्युला, त्याच्या शब्दामध्येच ते आहे. एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आपण कसा दाखवतो. तर आता हे सर्वमान्य असणारी रेग्युलरची आपली ही मेथड आहे. तर याच्यामध्ये आपण हे एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी CH3 CH2 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 CH3, तर म्हणजे 5 कार्बन असणारा हा आपला पेंटेन दाखवलेला आहे मी. तर याच्यामध्ये मात्र काय केलेलं असतं तर दिस कोव्हॅलंट बॉन्ड इट इज
पार्शियली और कम्प्लिटली इलिमिनेटेड. त्या ठिकाणी हा कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे कार्बन मधला असेल, हायड्रोजन कार्बन कार्बन मधला असेल किंवा कार्बन हायड्रोजन मधला किंवा कोणत्याही दोन ॲटम मधला जो कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे तो त्या ठिकाणी हाईड केलेला असतो किंवा लपवलेला असतो. अँड द रिपीटिंग ग्रुप्स दे आर शोन इन सबस्क्रिप्ट. या ठिकाणी आपण हे एक्झाम्पल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. तर हा पेंडेन दाखवताना आपण काय केलेलं आहे, हा कोव्हॅलंट बॉन्ड जो आहे कार्बन कार्बन मधला तो आपण या ठिकाणी दाखवलेला नाही. हे आपलं कंडेन्स्ड फॉर्म्युला रिप्रेझेंटेशन आहे. त्या ठिकाणी आपण CH3.CH2 CH2 CH2 CH3 असं लिहिलेलं आहे. म्हणजे या रिप्रेझेंटेशन मध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्ड हाईड करतो. मग ते काही प्रमाणात असेल किंवा पूर्णपणे तो कोव्हॅलंट बॉन्ड हा हाईड केलेला असतो. आणि याच्यात रिपीटिंग येणारे ग्रुप्स कोणते आहेत, तर CH2 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 हे रिपीट आलेलं आहे. किती वेळा आहे, 3 वेळा. म्हणून आपण त्याच्यासाठी या ठिकाणी गोल कंसामध्ये CH2 लिहून खाली छोटा 3 असा आकडा लिहिलेला आहे. तर सबस्क्रिप्ट मध्ये या पद्धतीने लिहिलं जातं. त्यामुळे CH3 CH2 3 टाइम्स CH3 म्हणजे कंडेन्स करणं. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी तो मॉलिक्यूल जो आहे रिड्यूस करून त्या ठिकाणी लिहिता, कंडेन्स करून या पद्धतीने लिहिता. ही झाली दुसरी मेथड. अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम्पल्सचं कंडेन्स्ड फॉर्म्युला लिहिता येईल. होमवर्कमध्ये तुम्हाला ते दिलं जाईल, त्या एक्झाम्पलचं तुम्ही कंडेन्स्ड फॉर्म्युला त्या ठिकाणी लिहा. त्यानंतरची तिसरी मेथड जे आहे ते बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा त्याला आपण झिगझॅग फॉर्म्युला असं सुद्धा म्हणू शकतो. तर आता या रिप्रेझेंटेशनचं वैशिष्ट्य काय आहे, तर इन धिस रिप्रेझेंटेशन दी कार्बन अँड हायड्रोजन ॲटम्स दे आर इलिमिनेटेड. याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन ॲटम्स हे कम्प्लिटली इलिमिनेट केलेले आहेत. अँड दी जंक्शन पॉइंट रिप्रेझेंट्स कार्बन. या रिप्रेझेंटेशनमध्ये 2 लाईनचा जो जंक्शन पॉइंट आहे तो त्या ठिकाणी कार्बन रिप्रेझेंट करतो. आता याच स्ट्रक्चरमध्ये विचार करायचा झाला तर एक्झाम्पल तेच घेतले आपण. हे पेंटेनचंच एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. तर हा पेंटेन आपल्या बॉन्डलाईन फॉर्म्युलेने कसा रिप्रेझेंट करायचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला कार्बन आणि हायड्रोजन दाखवायचं असं नाही, पण त्याच्यामध्ये असणारे कार्बन कार्बन मधला बॉन्ड इट इज रिप्रेझेंटेड बाय झिगझॅग लाईन. झिगझॅग लाईनने आपण दाखवायचं आहे. ह्या इंटरसेक्शन पॉइंट वरती आपला कार्बन प्रेझेंट आहे. या ठिकाणी 1 2 3 4 5 म्हणजे 5 कार्बन आहेत. अँड टर्मिनल एंड्स दे रिप्रेझेंट CH3 ग्रुप. या ठिकाणी टर्मिनल जो आहे शेवटचा एंड आहे तो काय रिप्रेझेंट करतो, तर CH3 ग्रुप रिप्रेझेंट करतो. आणि ह्या जे 2 लाईन्स आहेत झिगझॅग लाईन जिथं जोडल्या जातात तिथं कार्बन प्रेझेंट असतो. आणि या ठिकाणच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर 5 कार्बन आहेत, तर आपण त्या ठिकाणी 1 2 3 4 5 अशा पद्धतीने हे झिगझॅग लाईन दाखवलेली आहे. आता या ठिकाणी दुसरा अजून एक एक्झाम्पल आपण घेतलंय. CH3 CH2 CH2 OH हायड्रॉक्सिल ग्रुप आहे. आता याच्यामध्ये आपण कार्बन आणि हायड्रोजन त्या ठिकाणी हाईड केलेले आहेत, दाखवलेले नाही आहेत. तर या ठिकाणी हे 3 कार्बन जे आहेत ते आपण या झिगझॅग लाईननी दाखवले. 1 2 3. तर हे 3 कार्बन झाले. आणि या कार्बनवरती तिसऱ्या कार्बनवरती हायड्रॉक्सिल ग्रुप आहे तो आपण या ठिकाणी OH असा दाखवलेला आहे. म्हणजे या रिप्रेझेंटेशन मध्ये कार्बन आणि हायड्रोजन रिप्रेझेंट केलेले नाही आहे. आणि कार्बन कार्बन मधला जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय झिगझॅग लाईन. म्हणून त्याला आपण झिगझॅग फॉर्म्युला किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युला असं म्हणतो. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे जेई असेल नीट असेल परीक्षांमध्ये या फॉर्म्युल्याचा मोठ्या प्रमाणावरती आपण त्या ठिकाणी नेहमीच वापर करत असतो. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला एखादा मॉलिक्यूल दिला तर तो त्या ठिकाणी लगेच झिगझॅग फॉर्म्युलामध्ये लिहिता आला पाहिजे किंवा झिगझॅग फॉर्म्युल्यावरून आपल्याला तो कंपाऊंड कोणता आहे हा लक्षात येईल. आता या ठिकाणचा कार्बन जो आहे तो त्याच्या ॲप्रोप्रिएट व्हॅलन्सीने आपण तो त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेला असतो. या ठिकाणी आता हा कार्बन आहे ते याचा अर्थ काय आहे, 2 व्हॅलन्सीज त्याच्या कार्बनला जोडले गेलेले तर उरलेले 2 आहेत त्या 2 हायड्रोजनला आहेत असा अर्थ आहे. आता समजा मी या ठिकाणी अजून एक उदाहरण लिहिलं, तिसरं एक्झाम्पल असं लिहिलं. या झिगझॅग लाईन फॉर्म्युला किंवा बॉन्ड लाईन फॉर्म्युलाचा अर्थ काय, हा कंपाऊंड जो आहे किंवा मॉलिक्यूल कोणता आहे
तर या ठिकाणी जर बघितलं तर हा आपला पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा 5 कार्बनचा आहे मोलिक्यूल. तर याच्यामध्ये दुसऱ्या कार्बनवरती कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. हेच जर आपण आपल्या स्ट्रक्चरल फॉर्म्युलाच्या स्वरूपामध्ये लिहायचं म्हटलं तर हे आपण या पद्धतीने लिहू. टर्मिनली एंड इट रिप्रेझेंट CH3 ग्रुप, म्हणून हा झाला CH3. त्याच्यानंतर हा कार्बन CH. आता बघा या ठिकाणी डबल बॉन्ड आहे, तो या ठिकाणी दाखवायचा. हा तिसरा कार्बन, हा अगेन CH. हा चौथा कार्बन CH2 आणि टर्मिनल CH3. आता या ठिकाणी व्हॅलेन्सी कार्बनची फुलफिल झाली का बघा. 1, 2, 3 आणि हा चौथा. या कार्बनची सुद्धा 1, 2, 3 आणि 4. तर या पद्धतीनं बॉन्ड लाईन वरून मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि ह्या स्ट्रक्चरल फॉर्म्युला, या स्ट्रक्चरल फॉर्म्युल्यावरून आपल्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला देता येईल. तर हे झाला स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स. यानंतरचा आता आपल्याला पुढचा मुद्दा जो बघायचा आहे तो म्हणजे ड्रॉइंग द मॉलिक्यूल इन 3D, म्हणजे 3 डायमेन्शनल स्पेस. आता आपण बघितलं की एखादा ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जो आहे त्याचं स्ट्रक्चर कसं रिप्रेझेंट करायचं, तर त्याच्या ह्या मेथड्स आहेत. पण हा मॉलिक्यूल जो आहे, कोणताही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जो आहे तो त्रिमितीय प्रतलामध्ये कसा दिसतो, हे त्रिमितीय प्रतलासाठी आपण 3 डायमेन्शन किंवा त्याला शॉर्टमध्ये 3D असं म्हणतो. तर हा 3D या मॉलिक्यूलचं स्ट्रक्चर आपण पेपरवरती कसं दाखवायचं. पेपरवरती म्हणजे कागदावरती दाखवताना ऍक्च्युअल कागद हा तुमचा 2D आहे, कारण कागदाला लांबी आणि रुंदी आहे, खोली नाही आहे. पण मॉलिक्यूलला मात्र खोली आहे, कारण आता आपल्याला साधा मिथेनचा मॉलिक्यूल जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये मिथेनचा मॉलिक्यूल कसा आहे, तर सेंटरला कार्बन आहे आणि त्या कार्बनच्या वरच्या बाजूला इथं हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे आणि पुढच्या बाजूला एक हायड्रोजन आहे. असं त्रिमितीय प्रतलामध्ये टेट्राहायड्रॉनच्या 4 कॉर्नरला हे 4 हायड्रोजन कार्बनला अटॅच असलेले दिसतात. तर हे त्रिमितीय प्रतलामधला हा जो मॉलिक्यूल आहे तो कागदावरती कसा रिप्रेझेंट करायचा, म्हणजे 2D वरती. कागद हा 2D आहे, 2 डायमेन्शनल रिप्रेझेंटेशन त्याच्यामध्ये येणार आहे. तर त्याच्यामध्ये तो कसा दाखवायचा, तर कोणत्याही ऑर्गॅनिक मॉलिक्यूलचं 3D रिप्रेझेंटेशन ऑन पेपर कसं करायचं, तर त्याच्यासाठी आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी पद्धती आहेत. तर त्याच्यामध्ये पहिली मेथड जी आहे ती वेज फॉर्म्युला मेथड. वेज फॉर्म्युला, वेज याचा अर्थ मराठीमध्ये आपण त्याला शुद्ध मराठीमध्ये पाचर असा शब्द वापरतो. पाचर कशी असते तर आपल्याला माहिती आहे, आपण लाकडाच्याला पाचर मारतो तर त्याच्यामध्ये त्याचं एक हेड मोठं आणि दुसरं हेड छोटं असतं, तर ह्याला आपण असं पाचर असं म्हणतो. तर बॉन्ड दाखवण्यासाठी याचा वापर केलेला आहे म्हणून त्याला वेज फॉर्म्युला असं म्हटलेलं आहे. वेज म्हणजे पाचर असं म्हणूया. तर या फॉर्म्युला पद्धतीमध्ये कसा लिहायचा असतो मॉलिक्यूल, तर त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल मिथेनचा मॉलिक्यूल घेऊया. सिंपल मॉलिक्यूल आहे. तर CH4 मिथेन जो आहे त्याच्यामध्ये दिस कोव्हॅलंट बॉन्ड इट इज शोन बाय वेज. वेजने दाखवायचा आहे तो, त्या ठिकाणी पाचरीच्या आकाराचा असं दाखवायचं आहे. पण ते दाखवत असताना द वेज ऑर द कोव्हॅलंट बॉन्ड ऑर द बॉन्ड विच इज इन फ्रंट ऑफ पेजच्या समोर असणारा जो बॉन्ड आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय सॉलिड वेज. या ठिकाणी आपण हे सॉलिड वेजने दाखवलेलं आहे. धिस बॉन्ड इज प्रेझेंट अबोव पेपर. आपण ह्या बोर्डचा प्रतल म्हणजेच आपला पेपर आहे, कागद आहे असं समजलं, तर त्याच्यामध्ये आपण कार्बन लिहिलेला आहे. तर आता दाखवल्या पद्धतीने कार्बन हा या फळ्याच्या प्रतलामध्ये आहे, तर त्याच्यापासून पुढे असणारा कार्बन हायड्रोजन जो बॉन्ड आहे इट इज शोन बाय सॉलिड वेज. सॉलिड वेजने दाखवला जातो म्हणून त्याला म्हटलेलं आहे अबोव दी पेपर. धिस बॉन्ड इट इज अबोव दी पेपर. पेपरच्या वरच्या बाजूला आहे. दी बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन विच इज प्रेझेंट बिलो पेपर. पेपरच्या
पाठीमागं, आता या प्रतलाच्या पाठीमागं, प्रतल हा बोर्डचं प्रतल म्हणजे आपण पेपर समजलेला आहे, तर त्याच्या पाठीमागं असणारा जो बॉन्ड आहे इट इज शोन बाय डॉटेड वेज. या ठिकाणी आपण हे जे वेज दाखवलेलं आहे ते डॉटेड पद्धतीने दाखवलेलं आहे. तर त्यामुळे आपण म्हटलेलं आहे की धिस बॉन्ड इट इंडिकेट्स दॅट इट इज प्रेझेंट बिलो पेपर. हा बॉन्ड मात्र पेपरच्या पाठीमागच्या बाजूला आहे. आणि दी डॅश लाईन, these two it represents the bonds which are present in plane of paper. या पेपरच्या प्लेन मध्ये जे बॉन्ड आहेत ते आपण डॅश लाईननी दाखवलेले आहेत, म्हणून आपण ऑन पेपर असं म्हटलेलं आहे. ही झाली पहिली फॉर्म्युला रिप्रेझेंट करण्याची मेथड. याच्यामध्ये आपण पुढे असणारा, पेपरच्या पुढे येणारा बॉन्ड हा सॉलिड वेजने दाखवायचा, पेपरच्या पाठीमागे असणारा बॉन्ड हा डॉटेड वेजने दाखवायचा आणि इन पेपर असणारा हा डॅश लाईन दाखवायचा आहे. आता दुसरा मेथड जे आहे कोणताही मॉलिक्यूल रिप्रेझेंट करण्याचा, त्याची फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. याच्यामध्ये काय केलेलं असतं, दिस व्हर्टिकल लाईन इट रिप्रेझेंट्स दी लॉंग चेन ऑफ कार्बन्स ऑफ दॅट मॉलिक्यूल. त्या मॉलिक्यूलची लॉंग चेन जी आहे ती त्या ठिकाणी व्हर्टिकल लाईननी दाखवली जाते. आणि हॉरिझॉन्टल लाईन वरती असणारे जे मॉलिक्युल्स आहेत दे आर इमर्जिंग आउट ऑफ द पेपर. पेपरमधून बाहेर येणारे असे ते ग्रुप्स किंवा ॲटम्स त्या ठिकाणी असू शकतात. अँड द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ दिस टू लाईन इट इंडिकेट्स द कार्बन. या ठिकाणी हा कार्बन आहे. म्हणजे व्हर्टिकल लाईन ही जी आहे ती लॉंगेस्ट कार्बन चेन दाखवते. द इंटरसेक्शन ऑफ दिस टू लाईन्स, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल लाईन, इट रिप्रेझेंट्स कार्बन. जिथं जिथं तुम्हाला या पद्धतीनं ह्या दोन आडवी आणि उभी लाईन छेदते तिथं तिथं कार्बन प्रेझेंट असतो. आता उदाहरणार्थ हे जे एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे ते आहे लॅक्टिक ऍसिडचं. या ठिकाणी कार्बन COOH, OH, CH3H. तर हा लॅक्टिक ऍसिडचा मॉलिक्यूल फिशर प्रोजेक्शननी कसा दाखवायचा, तर ही जे व्हर्टिकल लाईन वरती असणारे मॉलिक्युल्स आहेत ते दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी व्हर्टिकल लाईन दाखवलेली आहे. तर या लाईनच्या टोकावरचा हा कार्बोक्सिल ग्रुप या ठिकाणी आला, COOH, CH3 ग्रुप या ठिकाणी आला. आणि कार्बन दाखवण्याऐवजी आपण काय केलेलं आहे, कार्बन वरती असणारे H आणि OH साठी आपण हॉरिझॉन्टल लाईन वापरलेली आहे. आणि व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईन जिथं छेदतात त्या ठिकाणी हा कार्बन आहे. कार्बन मेन स्केलेटन वरचा जो आहे तो आपण त्या ठिकाणी हाईड केलेला आहे आणि तो दाखवण्यासाठी आपण इंटरसेक्शन ऑफ टू लाईन्स, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल लाईनचे इंटरसेक्शन पॉइंट वापरलेला आहे. तर या ठिकाणी आता बघा, तर हे हॉरिझॉन्टल लाईन आहे ती काय इंडिकेट करते, तर इट रिप्रेझेंट्स दी बॉन्ड्स विच आर प्रोजेक्टिंग अप दी कार्बन ॲटम. कार्बन ॲटम पासून वरतीस येणारे जे बॉन्ड आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणून हॉरिझॉन्टल लाईन वापरली जाते. आणि दी लाईन व्हर्टिकल लाईन इट इंडिकेट्स दी बॉन्ड प्रोजेक्टिंग बिलो दी कार्बन ॲटम. कार्बन ॲटम पासून खाली किंवा मागे जाणारे जे बॉन्ड आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी व्हर्टिकल लाईन दाखवली जाते. आता या ठिकाणी बघा, या कार्बनवरती हे जर वेज फॉर्म्युलामध्ये आपण बघितलं तर ते अजून जास्त पद्धतीने लक्षात येईल. हा कार्बन आपला इथं दाखवलेला आहे. आता कार्बन पासून पेपरच्या पुढं किंवा बाहेर येणारे जे तुमचे बॉन्ड आहेत इट इज शोन बाय वेज. कारण आत्ताच आपण वरच्या ह्याच्यात बघितलं की पुढे येणारे जे बॉन्ड आहेत पेपरच्या वर असणारे जे बॉन्ड आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण सॉलिड वेज दाखवतो. तर या ठिकाणी हे जे बॉन्ड आहेत ते आपण या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईननी दाखवलेले आहेत. आणि कार्बन पासून पाठीमागे जाणारे जे बॉन्ड आहेत ते दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी डॉटेड वेज दाखवलेला आहे. याचा अर्थ COOH आणि CH3 हे कार्बनच्या बॅक साईडला आहेत म्हणून ते दाखवण्यासाठी आपण फिशर प्रोजेक्शन मध्ये व्हर्टिकल लाईन वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण फिशर प्रोजेक्शन मधला हा मॉलिक्यूल आपण वेज फॉर्म्युलामध्ये सुद्धा या पद्धतीने
लिहू शकतो. तर त्याच्यामध्ये मिनिंग आपल्याला लक्षात आले की व्हर्टिकल लाईन आहे ते बॉन्ड्स विच आर गोइंग बिलो दी कार्बन, कार्बन पासून खाली जाणारे बॉन्ड दाखवण्यासाठी वापरतो. आणि हॉरिझॉन्टल लाईन इट इज युज्ड टू इंडिकेट्स बॉन्ड्स प्रोजेक्टिंग अप, म्हणजे कार्बन पासून वर प्रोजेक्ट होणारे जे बॉन्ड्स आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी हॉरिझॉन्टल लाईन वापरलेली असते. हा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला इट इज मेनली युज्ड टू रिप्रेझेंट द मोलिक्युल्स इन कार्बोहायड्रेट. तर हा जो फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला आहे तो आपण कार्बोहायड्रेट केमिस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वापरतो. बायो मॉलिक्युल्स या टॉपिकमध्ये आपल्याला वेगवेगळे कार्बोहायड्रेटचे जे मॉलिक्यूल आहेत ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण फिशर प्रोजेक्शनचा वापर करणार आहोत. त्याच्यामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज यासारखे हे सॅक्राइड मॉलिक्युल्स आहेत ते आपण फिशर प्रोजेक्शननीच दाखवणार आहोत. तर त्या ठिकाणी ते दाखवताना हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईनचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतरची तिसरी जी मॉलिक्यूल रिप्रेझेंट करण्याची मेथड आहे ती म्हणजे न्यूमॅन प्रोजेक्शन फॉर्म्युला. तर या ठिकाणी या फॉर्म्युलामध्ये दी ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इट इज रिप्रेझेंटेड ऑन द पेपर बाय लुकिंग ॲट धिस मॉलिक्यूल फ्रॉम फ्रंट ऑफ दी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तर हा या पद्धतीनं एखादा मॉलिक्यूल जेव्हा आपण पेपरवरती रिप्रेझेंट करतो तेव्हा तो मॉलिक्यूल कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या फ्रंटनी पुढच्या साईडनी बघायचा आहे आणि मग तो मॉलिक्यूल कसा दिसतो हे या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आहे. उदाहरणार्थ बघा, हा या ठिकाणी मी एक्झाम्पल लिहिलेला आहे ते CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा आपला आहे इथेन, इथेनचा मॉलिक्यूल आहे. तर न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये कसं असतं तर हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे तर या कार्बनला पुढून बघायचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ हा आपला कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, या ठिकाणी एक कार्बन आहे आणि दुसरा कार्बन या टोकाला इकडं आहे. तर आपण समोरून बघतोय या कार्बनकडे. तर हा CH3 हा इथेनचा मॉलिक्यूल कसा दिसेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा समोरचा कार्बन इथं आहे आणि इकडच्या बाजूला एक, इकडच्या बाजूला एक आणि इकडच्या बाजूला असे हे 3 हायड्रोजन ॲटम झाले पुढच्या कार्बनसाठी. आणि याच पद्धतीने मागच्या कार्बनसाठी सुद्धा वरती एक हायड्रोजन, या बाजूला एक हायड्रोजन, या बाजूला एक हायड्रोजन या पद्धतीने झाला. आणि चौथी व्हॅलेन्सी कार्बनची ही कार्बन कार्बनला जोडली गेलेली आहे. तर हा मॉलिक्यूल कसा दिसेल म्हणजे फ्रंट व्ह्यू ऑफ मॉलिक्यूल इट इज रिप्रेझेंटेड इन न्यूमन प्रोजेक्शन. न्यूमन प्रोजेक्शन मध्ये एखाद्या मॉलिक्यूलचा कार्बन कार्बन बॉन्ड सिंगल बॉन्डला पुढून बघितल्यानंतर तो मॉलिक्यूल कसा दिसेल या पद्धतीने ते रिप्रेझेंटेशन केलं जातं. याच्यामध्ये फ्रंट कार्बन इट इज रिप्रेझेंटेड बाय डॉट. या ठिकाणी बघा हा डॉटने दाखवलेला हा फ्रंट कार्बन आहे. व्हाईल द रिअर कार्बन किंवा फार्दर कार्बन पाठीमागचा कार्बन जो आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय सर्कल अराउंड दिस डॉट. या डॉटच्या भोवती हे जे सर्कल काढले हा सर्कल मागचा कार्बन रिप्रेझेंट करतो आणि डॉट हा पुढचा कार्बन रिप्रेझेंट करतो. अँड द 3 हायड्रोजन ॲटम्स अटॅच्ड टू बोथ दी कार्बन ॲटम्स या दोन्ही कार्बन ॲटमला अटॅच असणारे हे 3 हायड्रोजन जे ॲटम आहेत दे आर रिप्रेझेंटेड बाय स्पोक्स ऑफ व्हील. स्पोक्स ऑफ व्हील म्हणजे काय आपण त्याला आरी असं म्हणतो. जसं व्हीलला जसं आरी असते त्या आरीप्रमाणे हे हायड्रोजन ॲटम दाखवलेले आहेत. तर आता या ठिकाणचं हा मॉलिक्यूल जो आहे तो आपण इथं दाखवलेला आहे. हा पुढचा कार्बन ॲटम आणि सर्कलने दाखवलेला हा मागचा ॲटम कार्बन ॲटम आहे आणि ह्याला जोडलेले हे 3 हायड्रोजन जे आहेत ते आरीसारखे त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे झालं पहिलं रिप्रेझेंटेशन ज्याच्यामध्ये हा कार्बन आहे त्याच्या वरचा हायड्रोजन जो आहे तो मागच्या कार्बनचा हायड्रोजनला ओव्हरलॅप होतोय एक्झॅक्ट. हा पुढच्या कार्बनचा दुसरा हायड्रोजन या हायड्रोजनला मागच्या कार्बनचा जो हा हायड्रोजन आहे तो ओव्हरलॅप होतोय. आता हे पुढच्या कार्बनचा हा तिसरा हायड्रोजन जो आहे तो मागच्या कार्बनचा इथं असणाऱ्या तिसऱ्या हायड्रोजनला ओव्हरलॅप होतो. त्यामुळं पुढून जेव्हा आपण हा मॉलिक्यूल पाहत असतो
तेव्हा आपल्याला दिसताना हा हायड्रोजन, मागचे 3 हायड्रोजन आपल्याला दिसणार नाहीत, पण ते कागदावर रिप्रेझेंट करायचे आहेत म्हणून आपण थोडेसे किंचित अंतरावरती लिहिलेले आहे. आणि अशा पद्धतीचे हे जे रिप्रेझेंटेशन असतं न्यूमन फॉर्म्युला मधलं, त्याला आपण इक्लिप्स्ड फॉर्म असं म्हणतो. इफ वी रोटेट दिस मॉलिक्यूल थ्रू 60 डिग्री, 60 डिग्रीतून. कारण का बघा, आता हे जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर याच्यातला प्रत्येक अँगल हा 120 डिग्री आहे, कारण पूर्ण वर्तुळ 360चं, त्यामुळं हा 120 झाला, हा 120 झाला आणि हा अँगल सुद्धा 120 झाला, 120 डिग्री झाला. ऍक्च्युली हा बॉन्ड अँगल आता कार्बन आणि हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी इथेनचं जर घेतलं तर हे एवढा बॉन्ड अँगल असा असणार नाहीये तो, पण आपण कागदावरती दाखवताना हे 120 डिग्री असणार आहे. आता आपण एक्झॅक्ट हाफ, पुढचा मॉलिक्यूल जो आहे तो 60 डिग्रीतून रोटेट केला, म्हणून व्हेन दी फ्रंट कार्बन ॲटम इट इज रोटेटेड थ्रू 60 डिग्री, 60 डिग्रीतून जेव्हा आपण रोटेट करतोय तेव्हा काय होणार आहे, हा समोर असणारा हायड्रोजन ॲटम 60 डिग्री पुढे सरकणार आहे, हा खाली असणारा हायड्रोजन ॲटम तो 60 पुढे सरकेल आणि या बाजूला असणारा हा हायड्रोजन ॲटम 60 वरती सरकेल. आणि ही सिच्युएशन कशी दिसेल तर मागचा कार्बन ॲटम सर्कलने दाखवलाय तो आहे असाच आहे, त्याच्यावरचे हे हायड्रोजन ॲटम जे आहेत ते आहे तिथंच आहे. फक्त आपण काय केलेलं आहे, पुढचा हायड्रोजन ॲटम तो रोटेट केलाय, त्याच्यामुळं एक्झॅक्ट पाठीमागचे जे हायड्रोजन ॲटम आहेत त्यांच्या बरोबर मध्ये या पद्धतीनं पुढच्या कार्बनचे हायड्रोजन ॲटम येतील. आणि त्यामुळं हे जे दिसणारं स्ट्रक्चर आहे न्यूमन प्रोजेक्शन मधलं त्याला स्टॅगर्ड फॉर्म असं म्हणायचं. तर या पद्धतीने हे 2 फॉर्म्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. तर न्यूमन प्रोजेक्शन मध्ये वी रिप्रेझेंट द मॉलिक्यूल बाय लुकिंग ॲट फ्रॉम फ्रंट साइड ऑफ कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. समोरून एक ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जेव्हा आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला बघतो तेव्हा कशा पद्धतीने दिसतो हे रिप्रेझेंट या फॉर्म्युलामध्ये केलेलं असतं. त्याच्यानंतरची चौथी मेथड जी आहे दॅट इज सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला. सॉहर्स प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये काय आहे तर या फॉर्म्युलामध्ये दी मॉलिक्यूल इट इज ऑब्झर्व्ड फ्रॉम साइड ऑफ द कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. इथं आपण या न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युलामध्ये मॉलिक्यूल हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला पुढून पाहिल्यानंतर कसा दिसतो हे रिप्रेझेंट केलं होतं. इथं मात्र आपण कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जो आहे तो मॉलिक्यूल आपण साइडनी व्ह्यू करतोय. साइडनी बघितल्यानंतर कसा दिसतोय हे आपण या ठिकाणी दर्शवणार आहोत. तर हा साइड व्ह्यू देतो. तर यासाठीच आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे ते इथेनचं. हाच मॉलिक्यूल आहे, फक्त इथं आपण साइड व्ह्यू दाखवतोय. न्यूमन मध्ये आपण फ्रंट व्ह्यू समोरून बघितल्यानंतर कसं दिसेल असं दाखवलेलं आहे. तेच एक्झाम्पल ठेवलंय कारण व्हिज्युअलाइज व्हायला समजायला ते सोपं जातं. तर या ठिकाणी कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इट इज शोन बाय स्लॅन्टिंग लाईन. या ठिकाणी तिरपी रेष दाखवलेली आपण. तिरप्या रेषेनं कार्बन कार्बन मधला हा जो बॉन्ड आहे तो आपण स्लॅन्टिंग लाईननी दाखवलेला आहे. आणि फ्रंट कार्बन इट इज रिप्रेझेंटेड बिलो. या स्लॅन्टिंग लाईनच्या खाली हा पुढचा कार्बन. आता हा जो कार्बन आहे तो आपण खाली दाखवणार आहे ह्या स्लॅन्टिंग लाईनच्या खाली समोर. आणि 3 हायड्रोजन जे आहेत ते आपण या पद्धतीनं डॅश लाईननी दाखवलेलेच आहेत. आणि पाठीमागचा जो कार्बन ॲटम आहे इट इज शोन ॲट अप ऑफ दिस स्लॅन्टिंग लाईन. स्लॅन्टिंग लाईनच्या वरच्या बाजूला हा मागचा कार्बन ॲटम दाखवलेला आहे आणि हे 3 हायड्रोजन ॲटम त्याला अटॅच झालेले आपण डॅश लाईननी दाखवलेले आहेत. तर हे झालं आपलं सॉहर्स प्रोजेक्शन मधलं जेव्हा हे दोन्ही कार्बन आणि तिन्ही हायड्रोजन एकमेकाला ओव्हरलॅप करतात. म्हणजे न्यूमन प्रोजेक्शन मधले इक्लिप्स्ड फॉर्म जो आहे त्याचं रिप्रेझेंटेशन या ठिकाणी दाखवले बघा. हा कार्बन ॲटम इथं आहे, त्याचा हा हायड्रोजन ॲटम त्याला एक्झॅक्ट पाठीमागचा हा कार्बन आणि हा हायड्रोजन ओव्हरलॅप करतोय, ह्याला हे ओव्हरलॅप करतोय. आता या बाजूला डाव्या बाजूला असणारा हायड्रोजन हा मागच्या कार्बनच्या या डाव्या बाजूच्या हायड्रोजनला ओव्हरलॅप करतोय आणि उजव्या बाजूचा हा हायड्रोजन पुढच्या कार्बनचा
हा मागच्या कार्बनचा उजव्या साईडचा हायड्रोजनला ओव्हरलॅप करतोय. ही जी सिच्युएशन आहे किंवा ही जी पोझिशन आहे त्याला आपण इक्लिप्स्ड फॉर्म असं म्हणतोय. आता मगासारखंच हा मॉलिक्यूल जो आहे तो आपण 60 डिग्रीतनं त्यातला कार्बन जो आहे तो आपण रोटेट केला तर त्या ठिकाणी काय होईल, तर एक्झॅक्ट हा या ठिकाणचा पाठीमागचा कार्बन जो आहे तो आपण रोटेट केला, पुढचा आहे असंच ठेवलाय, तर काय होईल, हा हायड्रोजन 60 डिग्रीतनं पुढे सरकेल, हा इकडचा हायड्रोजन 60 डिग्रीतनं अलीकडे सरकेल आणि हा डाव्या बाजूचा हायड्रोजन जो आहे तो 60 डिग्रीतनं वरती सरकेल आणि ही सिच्युएशन या पद्धतीनं आपल्याला दिसेल. पुढचा कार्बन आहे तो आहे असंच आहे. त्याच्यामुळे हे जर बघितलं तर तुम्हाला मागचे कार्बनचे हे दोन हायड्रोजन आणि त्याच्यामध्ये पुढच्या कार्बनचा हा हायड्रोजन या पद्धतीनं दिसेल. तर हे रिप्रेझेंटेशन जे आहे ते आहे इट इज स्टॅगर्ड फॉर्म. 60 डिग्रीतनं आपण रोटेट केलेलं आहे. न्यूमन प्रोजेक्शन मध्ये असं दिसेल आणि सॉहर्स प्रोजेक्शन मध्ये या पद्धतीनं दिसेल. तर अशा पद्धतीनं कोणताही ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जो की 3D मध्ये आहे त्याचं 3D रिप्रेझेंटेशन ऑन पेपर इट इज डन बाय 4 ways. पहिला आहे बेस फॉर्म्युला मेथड, सेकंड वन इज फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला मेथड, थर्ड इज न्यूमन प्रोजेक्शन and fourth one is a Sawhorse projection.